ओके स्टुडंट्स, आपण याच्या आधीच्या पॉइंट मध्ये काय बघितलं होतं, ओपन सिस्टम काय असते, क्लोज सिस्टम काय असते आणि आयसोलेटेड सिस्टम काय असते. सो हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला एक्झामला विचारलेला आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम अँड आयसोलेटेड सिस्टम. याच्यातले बऱ्याच वेळेला दोनच कंटेंट विचारतात, ओपन सिस्टम और क्लोज सिस्टम. तर बघा आता काय असते ओपन सिस्टम. ओपन सिस्टम मध्ये जे मास आहे ते काय होतं, व्हॅरी होतं, म्हणजेच काय, डू नॉट रिमेन कॉन्स्टंट. सो जे मास असतं ते ओपन सिस्टम मध्ये चेंज होत आहे, राईट. आता तसंच डिफरन्स बघा क्लोज मध्ये आपले जे मास होतं, जे की पिस्टनच्या आतमध्ये जो गॅसेसचा कंटेंट होता तो कसा आहे, रिमेन कॉन्स्टंट. सो मास असतं ते क्लोज सिस्टम मध्ये कसं असतं, कॉन्स्टंट असतं. ओपन सिस्टम मध्ये काय असतं, व्हॅरी होतं. ओपन आहे म्हणजे ते सराउंडिंग मध्ये मिक्स होणार आहे, राईट. नेक्स्ट आयसोलेटेड सिस्टम, द मास ऑफ सिस्टम रिमेन कॉन्स्टंट. तर बघा आता ह्याच्यातून काय समजतं आपल्याला, आयसोलेटेड सिस्टम मध्ये पण मास कॉन्स्टंट आहे, क्लोज सिस्टम मध्ये पण मास कॉन्स्टंट आहे. फक्त ओपन सिस्टम मध्ये काय होत आहे, मास हे व्हॅरी होत आहे. जर आपण इथे एक एक्झाम्पल घेतलं, समजा एक कप ऑफ टी आहे, एका कप मध्ये टी आहे, त्याची जी वाफ आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये मास कन्सिडर करू, तर ते वाफे थ्रू काय होत आहे, तर आतले जे कंटेंट आहे ते थोड्या प्रमाणात सराउंडिंग मध्ये जात आहे. तर त्या कन्सेप्टला आपण काय म्हणणार आहे, ओपन सिस्टम. आता क्लोज सिस्टम म्हणजे काय, आपण बघितलं पिस्टन आणि सिलेंडर, त्याच्या आतमधला जो गॅस होता तो तसाच आतमध्ये राहिलेला आहे, त्याच्यातला जो गॅस आहे तो चेंज झालेला नाहीये. सो त्याला काय म्हणतो आपण, क्लोज सिस्टम. आणि आयसोलेटेड सिस्टम मध्ये आपण काय पाहिलेलं की इन्सुलेटेड कंटेनर आहे, त्याच्यामध्ये जो गॅस आहे तो तसाच्या तसाच राहणार आहे. ओके, सो फर्स्ट पॉइंट आपण डिस्कस केला जो की काय होता, ओपन सिस्टम मध्ये मास व्हॅरी होतं, ते कॉन्स्टंट नसतं. आणि क्लोज आणि आयसोलेटेड सिस्टम मध्ये ते कसं असतं, कॉन्स्टंट असतं. आता बघा दुसरा पॉइंट, इट कॅन बी एक्सप्लेन्ड विथ द कन्सेप्ट ऑफ कंट्रोल व्हॉल्यूम अँड कंट्रोल सरफेस. सो आता कंट्रोल व्हॉल्यूम म्हणजे काय आणि कंट्रोल सरफेस काय. कंट्रोल व्हॉल्यूम म्हणजे असा एक एरिया कन्सिडर करतो आपण, ज्या एरियाच्या सराउंडिंगला जी की आपली इनपुट आणि आउटपुट असतं. जसं आपण ह्याच्या आधीच्या प्रिव्हियसच्या स्लाइड मध्ये बघितलं होतं, बघा तुम्हाला दाखवतो एकदा काय आहे कंट्रोल व्हॉल्यूम. तर तुम्हाला काय दिसते बघा ह्या स्लाइड मध्ये, की कोणती कन्सेप्ट आहे आपली, ओपन सिस्टमची कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतोय, कंट्रोल सरफेस दिसतोय आणि कंट्रोल व्हॉल्यूम दिसतोय. तर बघा कंट्रोल व्हॉल्यूम म्हणजे काय, आतला जो एरिया आहे, टर्बाईनचा जो आतला एरिया आहे त्याला काय म्हणतो आपण, कंट्रोल व्हॉल्यूम. आणि जे आपल्याला आउटर सरफेस थ्रू दिसतंय, जे की त्याला केसिंग असेल, त्या केसिंगला काय म्हटलंय, कंट्रोल व्हॉल्यूम म्हटलेलं आहे, सॉरी कंट्रोल सरफेस म्हटलेलं आहे. तर बघा आता जी की ओपन सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण कन्सेप्ट कोणती यूज केली, कंट्रोल व्हॉल्यूम आणि कंट्रोल सरफेस ही कन्सेप्ट आपण यूज केली, म्हणजे आपल्याला त्या डायग्राम मध्ये दिसतेय की आपल्याला ती आहे. आता बघा क्लोज सिस्टम मध्ये इट कॅन बी एक्सप्लेन्ड विथ द कन्सेप्ट ऑफ बाउंड्रीज. आपण ज्यावेळेस क्लोज सिस्टम बघितली त्याच्यामध्ये तुम्हाला एक बाउंड्री दाखवली होती, बघा तुम्हाला दाखवतो मी एकदा डायग्राम मध्ये, याच्यामध्ये तुम्हाला बाउंड्री दाखवलेली आहे. सो आपण काय करतोय, बाउंड्री कन्सिडर करतो. ज्यावेळेस आपली क्लोज सिस्टम असते त्या केसमध्ये आपण बाउंड्री कन्सिडरेशन करत असतो. आता बघा लास्टला आपली जी आयसोलेटेड सिस्टम आहे दॅट कॅन बी एक्सप्लेन्ड विथ द कन्सेप्ट ऑफ बाउंड्रीज अगेन. सो बाउंड्रीज म्हणजेच काय, तुम्हाला बघा आयसोलेटेड सिस्टम मध्ये जे काय दाखवलंय, इन्सुलेशनचं कंटेनर दाखवलंय, म्हणजेच काय त्याची बाउंड्री आहे, समजताय. तर इन्सुलेटेड सिस्टम मध्ये सुद्धा आपण काय दाखवतो, किंवा आयसोलेटेड सिस्टम मध्ये पण आपण काय करतो, कन्सेप्ट कोणती एक्सप्लेन करतो, विथ द कन्सेप्ट ऑफ बाउंड्रीज आपण त्या कन्सेप्टला एक्सप्लेन करत असतो. आता बघा पुढचा जो पॉइंट आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे काय, आपली डेफिनेशन आहे. कोणती डेफिनेशन आहे, ओपन सिस्टम. बघा इन ओपन सिस्टम मास ॲज वेल ॲज एनर्जी मे ट्रान्सफर अक्रॉस द कंट्रोल व्हॉल्यूम. सो एनर्जी त्याच्यामध्ये काय होते, चेंज होते, म्हणजे मास आणि एनर्जी चेंज होते, त्या सिस्टमला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टम म्हणतो. त्याच्यानंतर बघा क्लोज सिस्टम मध्ये ओनली एनर्जी ट्रान्सफर अक्रॉस द बाउंड्रीज. आता जी एनर्जी असणार ती एकतर हीटच्या फॉर्म मध्ये असेल किंवा वर्कच्या फॉर्म मध्ये असेल. सो एनर्जीचे दोन टाइप असतात, एक हीट आणि वर्क, जे आपण डिस्कस करू लेटर ऑन. आता बघा जी की आपली क्लोज सिस्टम आहे त्याच्यामध्ये फक्त काय होते, एनर्जी ट्रान्सफर होते. एवढंच लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, मास ट्रान्सफर होत नाही. आता बघा आयसोलेटेड सिस्टम मध्ये मास अँड एनर्जी डू नॉट ट्रान्सफर अक्रॉस द
बाउंड्री ऑफ द सिस्टम. सो सिस्टम मधून मास पण बाहेर जाणार नाही किंवा बाहेरून आत येणार नाही, आणि जी आपली एनर्जी आहे जी की हीट आणि वर्कच्या फॉर्म मध्ये असेल ती आत पण येणार नाही आणि बाहेर पण जाणार नाहीये. त्याला काय म्हणतो आपण, आयसोलेटेड सिस्टम म्हणतो. आता बघा एक्झाम्पल तुम्हाला इथं नोट डाऊन करायचे किंवा ते मेन्शन करायचे. ते पहिले बघा एक्झाम्पल काय दिले ओपन सिस्टम साठी, कॉम्प्रेसर आहे, आयसी इंजिन आहे आणि कंडेन्सर आहे. सो ह्या केसमध्ये जे आपलं मास आहे ते कसं असतं, व्हॅरी होणार असतं, आणि जी आपली एनर्जी आहे ती काय होते, चेंज होते. आता बघा एक एक्झाम्पल, आयसी इंजिन इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण गाडी बघतो, टू व्हीलर बघतो, त्याच्यामध्ये काय असतं, इंजिन असतं. आपलं जे मास आहे, फ्युएल आहे, ते काय होऊन जाणार आहे, जसं आपण रेस करतोय गाडीचा तसं ते मास चेंज होत जाणार आहे. राईट, डू नॉट रिमेन कॉन्स्टंट. सो आपलं मास ते कॉन्स्टंट राहत नाही. आणि आपली एनर्जी म्हणजे आपण काय करतोय, जेवढं त्याला केमिकल एनर्जी देतो, म्हणजे आपल्या फ्युएल थ्रू केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन थर्मल एनर्जीमध्ये होतं बिकॉज ऑफ बर्निंग ऑफ फ्युएल, आणि तीच काय करते, आपल्या गाडीला मोशन मध्ये आणते. म्हणजे आपली गाडी एकदा फास्ट जाते, कधी जाते, ज्यावेळेस आपण रेस करतो, म्हणजे आपल्याला एनर्जी आउटपुट मध्ये मिळते, दॅट इज मेकॅनिकल एनर्जी. आता बघा आयसी इंजिन कशात एक्झाम्पल झालं, आपल्या ओपन सिस्टमचं. तसंच सेम आता क्लोज सिस्टम मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट विदाउट वॉल. आता विदाउट वॉलचं मिनिंग काय, की त्याच्यामध्ये मास ट्रान्सफर होणार नाही, फक्त त्याच्यामध्ये काय ट्रान्सफर होते, एनर्जी ट्रान्सफर होतीये, म्हणून तिथं काय म्हटलंय, विदाउट वॉल म्हटलेलं आहे. ठीक आहे, ते एक्झाम्पल कशाचं आपलं, पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट विदाउट वॉल, हे एक्झाम्पल कशाचं आहे, क्लोज सिस्टमचं आहे. आता बघा आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टमचं एक्झाम्पल तुम्ही थर्मास पण लिहू शकता. ऑल्सो यू कॅन राईट गॅस इनक्लोज्ड इन इन्सुलेटेड वेसल. सो इन्सुलेटेड वेसल मध्ये गॅस पुट केलेला आहे, ते सुद्धा एक्झाम्पल कशाचं असेल, आयसोलेटेडचं, कारण त्याच्यातली मास बाहेर येणार नाही किंवा बाहेरचा आतमध्ये जाणार नाही किंवा एनर्जी त्याच्यामध्ये एक्सचेंज होणार नाही. त्या सिस्टमला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टम. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 4 पॉईंट लिहिणं साहजिक आहे. हा एक्झाम्पलचा जो पॉईंट आहे त्याला 4th पॉईंट म्हणून तुम्ही नोट करा, जेणेकरून तुमचे कंटेंट जास्त दिसेल आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आता बघू आपण पुढचा जो पॉईंट आहे तो कोणता आहे, वर्किंग सबस्टन्स. सो आपण ज्यावेळेस थर्मोडायनामिक्स शिकतो त्याच्यामध्ये जो वर्किंग सबस्टन्स आहे, आपण आता मगाशी म्हटलं होतं गॅस, जो की पिस्टन आणि सिलेंडरच्या आतमध्ये गॅस दिलेला होता, करेक्ट. म्हणजेच काय असतं, तर बघा पहिल्यांदा आपण बघूया थर्मोडायनामिक्स काय आहे. सो थर्मोडायनामिक्स म्हणजेच काय, इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द रिलेशनशिप बिटवीन हीट अँड मेकॅनिकल एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच काय, आपला वर्क. आपण काय करतोय, हीटचं कन्व्हर्जन वर्क मध्ये करतोय, त्या सिस्टमलाच काय म्हणतो आपण, थर्मोडायनामिक्स म्हणतो. तर थर्मोडायनामिक्स मध्ये आपण जे स्टडी करतोय तो कशाचा करतोय, हीट आणि मास ट्रान्सफरचा करतो, जेणेकरून आपल्याला मेकॅनिकल एनर्जी मिळते, म्हणजेच काय आपलं वर्क डन होतं. आता बघा सिम्पली काय म्हटलंय, दिस रिलेशनशिप बिटवीन हीट अँड वर्क इज गवर्न्ड बाय लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो जे थर्मोडायनामिक्सली लॉ सांगितलेले आहेत, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तो हे वर्क कशावरती करतात, तर आपल्या रिलेशन बिटवीन हीट अँड वर्क वरती करतात, जे की आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट आपण काय म्हणतोय, वर्किंग सबस्टन्स. सो वर्किंग सबस्टन्स म्हणजे काय, इज इसेन्शियल पार्ट ऑफ थर्मोडायनामिक सिस्टम बाय मीन्स ऑफ विच वी कॅन स्टडी हीट अँड मास ट्रान्सफर अक्रॉस द सिस्टम. म्हणजे आपली जी वर्किंग सबस्टन्स म्हणजे काय, की त्याचा आपण काय करतो, यूज करून घेतोय कशासाठी, जी की आपली थर्मोडायनामिक सिस्टम आहे. आपण बघितलं होतं थर्मोडायनामिक सिस्टम, राईट. हा जो इन्क्लोज्ड एरिया आहे त्याला काय म्हटलं होतं आपण, सिस्टम म्हटलं होतं. आणि त्या सिस्टम मध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं, की गॅस आहे, गॅस प्रेझेंट आहे, आपण असं कन्सिडर केलं होतं, करेक्ट. सो आता गॅस म्हणजेच काय, आपला वर्किंग सबस्टन्स आहे. आणि तो कशासाठी आहे, तर जी आपली एनर्जी ट्रान्सफर होते किंवा हीट ट्रान्सफर होते किंवा मास ट्रान्सफर होतंय, हे आपण स्टडी करण्यासाठी त्याचा यूज करतोय. ठीक आहे, आता बघा एक्झाम्पल दिलेले तुम्हाला, वर्किंग सबस्टन्स कशामध्ये, पेट्रोल इंजिन मध्ये काय वर्किंग सबस्टन्स असतं, पेट्रोल आणि एअर, पेट्रोल प्लस एअर ही काय असते, त्याची वर्किंग सबस्टन्स असतात. आता बघा स्टीम इंजिन, स्टीम इंजिन मध्ये काय, स्टीम हा त्याचा वर्किंग एजंट आहे किंवा सबस्टन्स आहे. त्याच्यानंतर एअर कॉम्प्रेसर दिलेला आहे. सो एअर कॉम्प्रेसर मध्ये काय असणार आहे, आपली एअर हा काय असणार, त्याचा वर्किंग सबस्टन्स असणार आहे.
तर आता सिम्पली वर्किंग सबस्टन्स म्हणजे काय आहे, एक इसेन्शियल पार्ट आहे जो की नेसेसरी गरजेचा पार्ट आहे जो की थर्मोडायनामिक सिस्टम मध्ये आपण कन्सिडर करतो. का कन्सिडर करतो, कारण त्याचा स्टडी करून आपण काय करतोय, हीट आणि मास ट्रान्सफर जे की सिस्टम मध्ये होत आहे हे आपल्याला समजणार आहे. ठीक आहे. तर आता बघा नेक्स्ट स्लाइड मध्ये प्युअर सबस्टन्स कशाला म्हणायचं, जो की आपण मोस्टली यूज करतो. प्युअर सबस्टन्स म्हणजेच काय, तर बघा as long as a fluid remains homogeneous in composition and chemical form, and काय म्हटले बघा, chemical form and retains its chemical identity is known as pure substance. आता याच्यातले आपल्याला काही वर्ड्स नवीन आहेत, आपण बघूया ते काय असतात. तर बघा काय म्हटलं, प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, as long as fluid remains म्हणजेच काय, एखादं फ्लुइड आहे, लिक्विड आहे, त्याच्यामध्ये होमोजिनियस इन कंपोजिशन म्हणजे ते लिक्विड, समजा वॉटर आहे, वॉटरचा प्रत्येक मॉलिक्यूल हा एकसारखा असणे म्हणजे काय असतं, होमोजिनियस इन कंपोजिशन. म्हणजे प्रत्येक पॉइंटला, समजा एक कंटेनर आहे त्याच्यामध्ये वॉटर आहे, मी कोणताही एक पॉइंट कन्सिडर केला तर त्या पॉइंटला माझे जे प्रॉपर्टीज आहे, कंपोजिशन असतात त्या वॉटरचे ते सेम असतात. कोणताही पॉइंट रॅन्डम मी कन्सिडर केला तर प्रत्येक पॉइंटला त्याचे कंपोजिशन सेम असतात, त्याला काय म्हणतो आपण, होमोजिनियस इन कंपोजिशन. सो जो आपला प्युअर सबस्टन्स असतो त्याच्या जे केमिकल प्रॉपर्टीज असतील, फिजिकल प्रॉपर्टीज असतील, त्या कशा पाहिजेत, कंपोजिशन मध्ये होमोजिनियस पाहिजेत. अँड केमिकल फॉर्म अँड रिटेन्स इट्स केमिकल आयडेंटिटी. आता तेच आपण डिस्कस केलं, होमोजिनियस म्हणजेच काय, त्याच्या जे केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या तशाच्या तशाच प्रत्येक पॉइंटला, म्हणजेच काय, त्या बदलत नाहीत, त्याला काय म्हणतो आपण, प्युअर सबस्टन्स म्हणतो. आता बघा वर्किंग सबस्टन्स चेंजेस इट्स फेज अंडर सुटेबल कंडिशन्स ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे आपण काय केलं, समजा प्रेशर इन्क्रीज केलं किंवा टेम्परेचर इन्क्रीज केलं तर वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, स्टीम मध्ये होतं, म्हणजे वाफेत होतं. बरोबर, पाण्याचं रूपांतर वाफेत होतं. का, कारण आपण त्याच्यावरचं प्रेशर आणि टेम्परेचर वाढवतोय, त्याच्यातली हीट वाढेल आणि त्याचं वाफेमध्ये कन्व्हर्जन होईल. सो वर्किंग सबस्टन्स हा कधीही फेजेस मध्ये वर्क करतो आणि तो डिपेंड कशावरती असतो, तर त्याच्या प्रेशर आणि टेम्परेचरच्या व्हॅल्यूवरती तो डिपेंड असतो. आता बघा मेनी प्युअर सबस्टन्सेस आर इन द फॉर्म ऑफ गॅसेस ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. काय म्हटलंय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, वातावरणातलं जे प्रेशर आहे आपल्या त्या प्रेशरला बरेचसे प्युअर सबस्टन्स जे असतात ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात, गॅसेस फॉर्म मध्ये असतात. आता आपण जर म्हटलं पेट्रोल आपल्याला लिक्विड मध्ये दिसतं, बट आपण त्याला जर ओपन ठेवलं सराउंडिंग मध्ये काय होतं, ते ऑटोमॅटिक एअर मध्ये मिक्स होऊन जातं, वेपराइज होऊन जातं. कारण का, ॲटमॉस्फिअर प्रेशरला ते कशात, कोणत्या स्टेट मध्ये असतं, ते गॅसेस स्टेट मध्ये असतं. आता बघा ॲटमॉस्फिअर प्रेशर अँड टेम्परेचर अँड डू नॉट चेंज देअर फेज फॉर मॉडरेट चेंज इन द प्रेशर अँड टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय आहे, हे सुद्धा गॅसेस आहेत, बट त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण काय करतोय, थोड्या प्रमाणात जरी त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर वाढलं तरी त्याच्यामध्ये काय होत नाही, त्याचा जो प्युअर सबस्टन्स आहे तो त्याच्या प्रॉपर्टी चेंज करत नाही, त्याला काय म्हणतो आपण, प्युअर सबस्टन्स. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय आहेत, हे प्युअर सबस्टन्स आहेत. आता बघा हायड्रोजन अँड ऑक्सिजन चेंज देअर फेज अँड लिक्विडिफाय अंडर व्हेरी लो टेम्परेचर अँड प्रेशर. तर फार थोड्या टेम्परेचर चेंज आणि थोड्या प्रेशर चेंजलाच काय होत आहे, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं कन्व्हर्जन हे फेज चेंज मध्ये होत आहे, म्हणजे त्याची फेज ही बदलली जाते. सो जे स्टेट ऑफ सिस्टम आहे हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया.